आज मी फक्त 1 वाटी बेसनपासून खूप चमचमीत आणि पौष्टिक असा नाश्ता बनवला। मी 1 वाटी बेसन घेतलं, बेसन आधी चाळून घेतलं। चाळल्यामुळे बेसन हलकं होतं आणि पाणी घातल्यानंतर गुठळ्यासुद्धा होत नाहीत। यामध्ये 1 वाटी दही घातलं आणि 2 वाट्या पाणी घातलं। विस्करने छान असं सगळं एकत्र करून घेतलं। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं, चिमूटभर हळद घातली, चिमूटभर यामध्ये हिंग घातलाय। इथे आता मी आलं आणि हिरवी मिरची ठेचून यामध्ये घातली आहे। पुन्हा हे गाळून घेतलं। गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे। तेल वगैरे घातलेलं नाही आहे। सतत ढवळत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। घट्ट झाल्यानंतर एका प्लेटवरती तेल लावून घेतलं, त्यावरती थोडंसं मिश्रण पसरवून चेक करायचं आहे। याची अशी पहा रोल होतोय, म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे। इथे ताट ग्रीस करून घेतले तेलाने, त्यावरती मिश्रण पसरवून घेतलं आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवलं आहे। आज आपण सुरईची वडी बनवतोय, तर वडीवरती पसरवण्यासाठी इथे फोडणी तयार करून घेतली। त्याबरोबरच हिरवीगार अशी चटणी तयार करून घेतली। थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडल्या। सुरईच्या वडीची अगदी परफेक्ट रेसिपी इथे मी दाखवली आहे। पूर्ण रेसिपी तुम्ही चॅनलवर पाहू शकता। असे याचे रोल तयार करून घेतले। यावरती मी फोडणी घातली आहे, थोडंसं ओलं खोबरं घातलं आहे। अशा छान छान रेसिपीज जर पाहायच्या असतील तर छायाज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा।